जय श्री शनिदेवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनिदेवा। परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सुरेश होत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा, असा शिवप्रिय, धर्मप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करून हा परमार्थ करतोच, पण परमार्थ करत असताना आपण मात्र संसारातच गुंतून राहतो, संसाराच्या बाहेर पडतच नाही। संसारातली गोडी, संसारातला आनंद हे लुटायचा असतो, त्याला चिटकून थांबायचं नसतो, त्यातनं बाहेर पडलं पाहिजे, तरच आपल्या जीवनामध्ये मुक्तीचा मार्ग मिळतो। जीवनामध्ये मुक्तीचा मार्ग जर मिळवायचा असेल तर ईश्वराने दिलेली जबाबदारी, जे पात्र आहे, कोणी माता असेल, कोणी बहीण असेल, कोणी मुलगी असेल, कोणी बाप असेल, कोणी भाऊ असेल, कोणी मेहुणा असेल, कोणी पती असेल, ईश्वराने दिलेली ती जबाबदारी आपण नेटकं पाडत नाही। जसं नाटक आहे, चित्रपट आहे, सिरियल आहे, त्यामधले जे पात्र आहेत ते कायमस्वरूपी पात्र नाहीत, तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा कायमस्वरूपी जीवनाचा हा पात्र नाही आहे, क्षणभंगूर आहे, क्षणाचा आहे, कधीही हा बुडबुडा फुटू शकतो, कधीही श्वास थांबवू शकतो। मग त्या जीवनामध्ये आपण गडबड का करावी? ईश्वराने जी जबाबदारी दिली ती नेटाने नेटक्या पद्धतीनं आपण पार पाडावा, तर आपण जीवनमुक्त होऊ शकतो। ज्यांनी सृष्टी निर्माण केली, ज्यांनी सृष्टीचं पालन केलं, ज्यांनी सृष्टीचं संहार केला, ते करणारे कधीही बडबड केले नाहीत। त्यांनी ब्रह्मदेवाने असं नाही म्हणला की मी एवढी मोठी सृष्टी निर्माण केली म्हणून कुठंतरी वाजंत्री घेऊन तो फिरलेला नाही आहे। पालन करता ईश्वर महाविष्णू, तो आम्हाचा अन्नदाता, यांनी कधी असं नाही म्हणलं एवढे बालगोपाळ सृष्टीवर अनाथ जीव जंतू आहेत, मानव जात आहे, हिंस्र प्राणी आहे, वृक्षवेली आहेत, ह्या सगळ्यांचं पालन पोषण मी करतो असं कधीही म्हणलेलं मी ऐकलं नाही। ह्या सृष्टीवर बोजा होऊ नये, ज्यांच्या ज्यांच्या कर्मानुसार आयुष्याप्रमाणे त्यांचा संहार करणारा ईश्वर महादेव कधी म्हणलेलं नाही आहे तुम्हाला मी रोगी तसाच ठेवला नाही, अपराधी असताना सुद्धा तुम्हाला मी मुक्त केला, असं कधीही महादेवाने सुद्धा म्हणलेलं नाही आहे। या वृक्षवेली आहेत, झाडझुडपं आहेत, कितीतरी फळांनी लख असे गच्च भरलेले असतात, ते फळं देत असताना त्या वृक्षाने कधी म्हणलेलं नाही आहे की तुम्हाला मी माझे फळं देते, फुलं देते, काष्ट देते, सावली देते,
पर्यावरणाचा समतोलन राखते, निसर्गाचा ऱ्हास करत नाही, असं कुठल्याही वृक्षवेलीनं म्हणलं नाही. फक्त म्हणतो तो मनुष्य प्राणी. मनुष्य प्राणी त्याच्या कुटुंबामध्ये 4 माणसं असतील, एकटा कमवता असेल, 4 माणसं निष्क्रिय नसतात, पण कमवतं कमी असतात. कुणाच्या घरामध्ये एखादी आजी असेल तर तिच्या विना शोभा नाही आहे. एखाद्या कुटुंबामध्ये आजोबा असतील, त्याच्याशिवाय घराचं रक्षण करणारा कोणी नाही आहे. त्यांची बुद्धिमत्ता, विद्वत्ता, त्यांचं आचरण हे आपल्या कामी पडत असतो. ते कधीही म्हणले नाहीत. नातीला चांगलं शिकवतात, नातूला चांगलं शिकवतात, कुटुंबाला चांगलं वळण देतात. ते कधीही म्हणले नाहीत की माझ्यामुळं तुम्ही सुरक्षित आहात, माझ्या संस्कारामुळं मी बालपणी तुम्हाला मांडीवर घेतलं, तुम्हाला खांद्यावर घेतलं, तुमची स्वच्छता केली, तुमचं पालनपोषण केलं, तुम्हाला शिक्षण दिला आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्या इतपत तुम्हाला सामर्थ्यवान केला, असं कुठलीही आजी आजोबा म्हणू शकणार नाहीत. मात्र आपण ईश्वराने दिलेलं पात्र व्यवस्थित वटवत नाही, म्हणून सगळं बिघडून जातं. सगळं कुटुंब बिघडतं, स्वतःचं विचार बिघडतात, स्वतःची मानसिकता बिघडते आणि जे हवं ते आपल्याला प्राप्त होत नाही आणि नाही तिकडं प्रवास जातो आणि आपण दिशाहीन होतो. आणि नंतर मात्र आपण नावं धर्माला ठेवत असतो, कुटुंबाला ठेवत असतो. एखादा संध्याकाळी दारू पिऊन आल्यानंतर त्याला विचारलं तर तो म्हणतो तुझ्या टेन्शनमुळे मी दारू पेलो. आईनं असं म्हणायला नको होतं, बायकोनं असं म्हणायला नको होतं. तो स्वतः दिशाहीन होतो, दिशा चुकून जातो. म्हणून ईश्वराने दिलेलं पात्र नेटकं वटवावं पाहिजे, वटवलंच पाहिजे. ज्या ईश्वराने आपल्याला शरीर दिलेलं आहे, ह्या शरीराचं आपण पालन पोषण केलं, त्याला चांगले संस्कार घातले, चांगले विचार पेरले, चांगला मनामध्ये भाव निर्माण केला, तसाच ईश्वराला जाताना सुद्धा ईश्वर सुद्धा रडलं पाहिजे. समाज तर रडतोच रडतो, पण ईश्वर सुद्धा विचार केला पाहिजे. एवढा पवित्र माणसाचा देह ठेवत असताना ईश्वराला सुद्धा डोळ्यात पाणी आलं पाहिजे. असं आपलं कर्तृत्व पाहिजे, आपली करणी तशी पाहिजे, आपले विचार तसे पाहिजे. संत कबीर आपल्याला माहीत असतील. संत कबीर उत्तर भारतामध्ये खूप मोठे संत होऊन गेले. जेव्हा मृत्यूकाळ समीप आला, वयोवृद्ध झाले, वयोवृद्ध झाल्यानंतर त्यांनी काशी सोडून शेजारच्या एका खेडेगावामध्ये गेले. लोकांनी त्यांना विचारलं, आपण काशी अशा क्षेत्रामध्ये लोक मरण्यासाठी येतात, गंगेमध्ये मुक्ती प्राप्त करण्यासाठी येतात. काशी क्षेत्रामध्ये मृत्यू यावा आणि मोक्ष मिळावा असं लोकांची इच्छा असते, धारणा असते. आणि मृत्यू समय तुम्ही काशी सोडून तुम्ही बाहेर चाललाय. तेव्हा संत कबीर म्हणाले की देवाची कृपा माझ्यावर नको. मी जर पवित्र असेन, माझे विचार पवित्र असतील, मी आजपर्यंत केलेलं कार्य माझं पवित्र असेल, तर काशी विना सुद्धा मुक्ती प्राप्त झालं पाहिजे, एवढं माझ्या सामर्थ्य आहे. त्यांना विचारलं की तुमच्याकडनं काय तुमचं शरीर मळलं नाही आहे, तुमचे विचार कधी चुकीचे नाही आहेत. तेव्हा
संत कबीरांनी सांगितलं की एखाद्याने चादर आपल्याला स्वच्छ दिलेला आहे अंगावर घेण्यासाठी, त्याला मळवून आपण देतो म्हणून भक्ती करावं का लागतं. ती मळलेली असते दुराचाराने, व्याभिचाराने, वाईट कृत्याने, वाईट विचाराने. याच्यामुळं माझी चादर ही स्वच्छ आहे, माझं शरीर हे स्वच्छ आहे, माझ्या शरीरामध्ये जो आत्मा आहे तो परमात्मा आहे. त्यांनी जो दिलेला आहे वेस्टर्न तो जसंच्या तसा आहे. यौ की त्यौ, यौ की त्यौ म्हणजे जसा ईश्वराने दिला तसाच मी सोडून जाणार आहे, ईश्वराचं काही घेऊन जाणार नाही. हे विचार आपल्या हृदयस्थानी पाहिजे, आपल्या मनामध्ये विचार पेरला पाहिजे. संत कबीराचे विचार आपल्या मनामध्ये असतील तर आपण प्रपंचात असून सुद्धा मुक्त असू शकतो. प्रपंचात असून सुद्धा मुक्त असू शकतो, संसारात असून सुद्धा मुक्त असू शकतो. संसार एक ईश्वराचं कृपा प्रसाद म्हणून आपण जर त्याचा सदुपयोग केला तर संसारात कुणीही दुःखी राहणार नाही. संसारात कुणीही दुःखी राहणार नाही, कदापि दुःखी राहणार नाही. तुम्हाला वाटतं मोठमोठे लोक, एवढी प्रॉपर्टी, एवढी संपत्ती आहे, हे लोक दुःखी का राहतात? दुःखी राहण्याचं कारण काय हे आपलं लक्षात घेतलं पाहिजे. एकदा सुखमुनी माहीत असतील आपल्याला. सुखमुनीचे वडील सुखमुनींच्या पुढच्या शिक्षणासाठी अधिक शिक्षण प्राप्त व्हावा, हा जीवनात असून सुद्धा जीवनापासून अलिप्त कसं राहता यावं. जसं कमळाचं फूल आहे पाण्यात, पण कमळाचा एक फुलावर एक थेंब जरी पडला, पानावर जरी एक थेंब पडला तरी तो स्पर्श करून घेत नाही, पाण्यापासून अलिप्त असतो. तसं आपण संसारात राहून सुद्धा अलिप्त राहिलं पाहिजे. म्हणून त्याने सुखमुनींना जनक राजाच्या दरबारी पाठवलं. जनक राजाच्या दरबारी पाठवल्यानंतर दरबारामध्ये गेल्यानंतर त्यानं सांगितलं जनक राजांना की माझ्या मुलाला तुमच्याकडे असू द्या पुढच्या शिक्षणासाठी किंवा पुढच्या ज्ञानासाठी. तेव्हा सुखमुनी पाहिले जनक राजांना सिंहासनावर बसलेलं. मोठं सोन्याचं सिंहासन होतं, दासी चावऱ्या हलवत होत्या, सर्व सुख चरणाजवळ होतं त्यांच्या, सर्व वैभव. हे पाहून सुखमुनी म्हणाले की हा सोन्याच्या सिंहासनावर बसलेला राजा एका दासिनीकडनं हवा घेतो आणि सर्व सुख सोयी यांच्या चरणाजवळ आहेत. मग हे काय मला ज्ञान देणार? हे काय ज्ञान देऊ शकत नाहीत. असं मनातल्या मनात ते विचार केले. मनातल्या मनात विचार करत असताना जनक राजा ओळखला ह्याच्या मनामध्ये विचार काय चाललाय. मग जनक राजा म्हणाला की तुम्ही आजचा दिवस थांबा, आजचा दिवस थांबा, तुमची सगळी सोय मी करतो. मग तो सुखमुनी थांबले. स्नान संध्या उरकलं. स्नान संध्या उरकल्यानंतर त्यांना एका ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यात आली, पंचपक्वानाची. सगळ्या सोयी उपलब्ध करून दिल्या. आणि भोजनाला बसल्यानंतर भोजनाला बसले, एक घास खाणार तेवढ्यात थोडंसं हवा आला. हवा आल्यानंतर त्यांनी वर पाहिलं, आपल्या डोक्यावर पाहिलं. डोक्यावर पाहिलं असताना एक नाजूकशी दोरी होती, दोरी, एक रेशमी दोरी होती आणि रेशमी दोरीला एक तलवार लटकलेला बांधलेला होता आणि ते हलत होतं. वाऱ्याने तो तलवार हलायचा.
सुखमुनीचं लक्ष सगळं त्या तलवाराकडे गेलं. सगळ्या सोन्याच्या ताटा वाटीमध्ये सगळं पंचपक्वान भोजन एवढं मोठं मांडलेलं आहे समोर. तो एक घास खाणार न खाणार, तो हवा आल्यामुळं ते पाहिलं वर, ते हालायला लागलं. ते म्हणाले कधी हा तुटल आणि कधी माझ्या डोक्यात शिरल आणि कधी माझा प्राण जाईल. या भीतीनं कसे बसे जे मिळेल ते उचलल्यान तो पोटात घातलं. भोजन झाला आणि चटकन उठले आणि रात्रीचं निवास केला. आणि निवास केल्यानंतर स्वप्नात सुद्धा काय होतं त्यांच्या स्वप्नात काय दिसायचं? तो तलवार. स्वप्नात सुद्धा ते तलवार दिसायचं. दुसऱ्या दिवशी दरबारात त्यांना घेऊन आलं, जनक राजापुढे उभं केलं. आणि जनक राजापुढे उभं केल्यानंतर जनक राजाने विचारला की आपलं भोजन सुंदर आणि छान झालं ना? तो कसा बसा होकार दिला सुखमुनीनं. आणि होकार दिल्यानंतर जनक राजाने विचारलं की पदार्थ कुठले कुठले होते? एवढ्या पंचपक्वानामध्ये पदार्थ कुठले होते? तेव्हा सुखमुनी म्हणाला की हे लक्षात नाही, माझ्या लक्षात नाही आहे पदार्थ कुठले होते, मी विसरलो. तेव्हा जनक राजा म्हणाला की पंचपक्वान असताना, सोन्याच्या ताटात असताना सर्व पदार्थ आपण मनापासून आनंद घेतला असाल, ग्रहण करताना एक वेगळी आनंद असते. तेव्हा तो म्हणाला, सुखमुनी म्हणाला की वर तलवार होतं, तो वाऱ्याने हालत होता आणि कधी तुटल आणि कधी डोक्यात शिरल आणि कधी मी गतप्राण होईन असं मला वाटत होतं, म्हणून त्या पदार्थाकडे लक्ष नाही आहे. तसं तुम्ही ईश्वराने तुम्हाला दिलेलं आयुष्य जे आहे हे जीवनमुक्तीसाठी दिलेलं आहे. तुमच्या ह्या प्रपंचामध्ये कलियुगाच्या बजबजपुरीमध्ये तो ईश्वरच तुम्हाला दिसेना झालाय, ईश्वरच हरवून गेलाय तुम्ही, म्हणून ईश्वरापासून लांब झाला. ईश्वर तुमच्या हृदयस्थानी आहे. याच्या नादाने तुम्ही भक्ती करून मुक्तीकडे गेलं पाहिजे होतं, ते करू शकणार नाही. या जीवनामध्ये एवढ्या ताटामध्ये सोन्याच्या वाढून ठेवलेलं आहे. एकीकडे मोबाईल ठेवला आहे, एकीकडे मिसरी ठेवली, एकीकडे दारूची बाटली ठेवली, एकीकडे संसार ठेवला, एकीकडे पैसा ठेवला, एकीकडे लालच ठेवलाय, एकीकडे मोह ठेवलाय, मत्सर ठेवलाय, द्वेष ठेवलाय, अहंकार ठेवलाय, गर्व ठेवला. हे सगळे ताट मांडून ठेवलेले आहेत तुमचे. तुमचं लक्षच त्याच्यावर असताना तो त्याला कधी तुटल? तलवार कधी तुटल आणि कधी डोक्यात पडल. म्हणून संसार करताना संसारातनं अलिप्त राहायचं असेल, संसारापासून संसाराचा आनंद लुटणं आणि लुटल्यानंतर त्यापासून अलिप्त राहणं ही खरी जीवनाची मुक्ती आहे. ही जीवनाची मुक्ती आपण हे प्राप्त करू शकत नाही. आपण फक्त आपलं लक्ष तलवार संसार याच्यावरच आपलं लक्ष आहे. म्हणून आपण इतरत्र लक्ष न देणं, आपलं प्रपंच करत असताना परमार्थ करणं आणि परमार्थामधला खरा आनंद लुटणं हे आपलं काम आहे. ते आपण करू शकत नाही. म्हणून आपण अल्पायुषी ठरतो, अल्पविचारी ठरतो आणि बुद्धी असताना सुद्धा बद्ध होतो, कुठलाही प्राप्त करू शकत नाही. बघा, एक म्हातारा होता, जीवनाचा सार सांगतो मी तुम्हाला. एका गावामध्ये एक 10-20 टोळके होते. टोळके, त्याला टोपी घाल, ह्याला टोपी घाल, त्याला फसव, ह्याला फसव. सकाळी आंघोळ केल्यानंतर चड्डीचे बटणं लावता लावता, शर्टाचे बटणं लावता लावता शेजारच्या घरी चहाला जाणार, त्यांना पटवणार, चहा पिणार, पुढचं परत नाश्त्याला गंडवणार, त्याच्यानंतर जेवणाला कोणाला तर गंडवणार. असंच त्यांचं आयुष्य चाललं. सगळ्या लोकांनी कंटाळलं त्याला, सगळ्या लोकांनी कंटाळलं. शेवटी ह्या टोळक्याने विचार केलं, नवीन युक्ती काहीतरी डोकं लढवूया, काहीतरी नवीन थोडंसं बघूया.
त्यांच्यापुढे एक डोंगर होता असा मोठा. त्या डोंगरावर एक देऊळ होतं, मंदिर होतं. जो कोणी पहिलं मंदिरात जाऊन येईल त्याला आपण इनाम देऊया. खिशात तर दमडा नाही, शक्कल लढवली, आपल्याला बक्षीस तरी द्यायचं आहे. मग सगळ्या गावामध्ये त्यांनी दौंडी पिटवली. त्यांनी सांगितलं की डोंगरावरती जी देऊळ आहे, देवळामध्ये झेंडा रोवलेला आहे, तो झेंडा कुणी खाली पहिला आणाल त्याला आम्ही इनाम देऊ. तर सगळं गाव जमा झालं. सगळं गाव जमा झाल्यानंतर हे टेबल टाकून बसले होते. इनाम सांगितलं 5,000 इनाम देतो. इनाम किती? 5,000 इनाम. पण एक अट आहे, प्रत्येकाने 100 रुपये प्रवेश फी भरलं पाहिजे. त्यांच्या डोक्यात होतं प्रवेश फी भरल्यानंतर प्रवेश फी घ्यायचं आणि पळून जायचं. पण ते सगळे नातेवाईकांचे जे वर जाणार होते त्यांचे नातेवाईक यांच्या शेजारी थांबले. यांना ओळखलं हे फसवणार आहेत. मग सगळ्यांनी 100 रुपयाची पावती पाडली. 10-20 हजार रुपये झाले. आता 10-20 हजार रुपये फायदा होतो तरी यांच्या भावना सरळ होत्या का? नव्हत्या. ह्यांच्या डोक्यात एकच होतं की यांना पण फसवायचे, बक्षीस पण द्यायचं नाही. मग सगळे स्टार्ट झाले, रेडी झाले. एक 4-5 जण होते, त्यातलं एकटा मध्ये थांबला, त्याच्या पुढे थांबला डोंगरामध्ये, शेवटला एकटा थांबला आणि इथं एकटा थांबला. सगळे या पद्धतीनं सिस्टीम केली त्यांनी. आणि माईक घेतला आणि माईकमध्ये पुकारा लागला, सांगायला लागला की 1, 2, 3 म्हटल्यानंतर सगळ्यांनी पळायचं आणि सगळ्याच्या पहिलं जाऊन जो कोणी झेंडा घेऊन येईल त्याला आम्ही 5,000 रुपये देऊ. हे सगळे लोक वर गेले की आपण पळून जाऊ, ते बाहेरचे बाहेर पळून जातील, असं त्यांचा प्लॅन होता. पण पळून जाता आलं नाही. स्टार्ट झालं, पळायला लागले लोक. पळताना काही अंतरावर जो थांबला होता तो माणूस ओरडायला लागला, अरे आत्ताच मी वाघ बघितलं इथं. तो म्हणाला आत्ताच वाघ बघितलं मी. हे ऐकलं माईकवर पुकारताना त्यातले 50% सैरावैरा करून घरी पळून गेले. घरी पळून गेले, राहिले 50%. त्याच्या पुढे जाताना त्यांनी तो म्हणा लागला की अरे अस्वल आहेत, अस्वल ओरडायला लागलेत, वरवडायला लागलेत, चला रे पळा रे पळा. असं गोंधळ घातल्यावर त्यातलंही 25% लोक पळून गेले. राहिले काही लोक. वर जाईस्तोवर एकच म्हातारा राहिला. म्हातारा गेला, झेंडा घेतला आणि खाली आला. झेंडा घेऊन खाली आला. हे पळून जाण्याच्या तयारीत होते, पण त्याच्या नातेवाईकांनी त्याला घेरा घातला होता. त्याला माहीत होतं हे फसवणार आहे. घेरा घातल्यानंतर ते थांबले आणि ते म्हातारा आला. म्हातारा आल्यानंतर म्हाताऱ्यांना सगळ्यांनी उचलून घेतलं. म्हणलं एवढं वय किती आहे म्हाताऱ्याचं? म्हणलं आज जाऊन झेंडा घेऊन आला. म्हणून सगळे खांद्यावर घेऊन त्याला नाचायला लागले. शर्यत जिंकली. शर्यत किती रुपयाची याला महत्त्व नाही, पण शर्यत जिंकल्याचा अभिमान मात्र वेगळा असतो. सगळे आता हल्ली निघाली माईक, मोबाईल, सगळं चॅनलवाले त्याच्या मागे लागले. अरे म्हणलं एवढं ओरडलं, वाघ आहे म्हणून सांगितलं, सिंह आहे, अस्वल आहेत, हत्ती आहेत, सगळे महाराज हे सगळं भीती घातला असताना सुद्धा सगळे पळून गेले, तुम्ही कसं का पळाला नाही? सगळे विचारायला लागले पत्रकारांनी. ते म्हातार बाबा नुसतंच मिठू मिठू डोळ्यांनी बघत होता. त्यांना वाटलं की म्हातार बाबा जिंकून आल्याचा त्याला एक थोडासा उल्हास झाला असेल, त्याला बोलता येत नसेल, म्हणून काही वेळ थांबले, त्याला शांत केले, त्याला पाणी दिलं, सगळी व्यवस्था केली आणि त्याला परत विचारलं. परत विचारल्यावर सुद्धा म्हातारा बाबा एकही शब्द बोलत नव्हता. तेव्हा तिची सून आली पळत पळत आणि सून आल्यानंतर सुनेने सांगितलं तुम्हाला काय अपेक्षित आहे? तेव्हा त्या पत्रकारांनी सांगितलं, चॅनलवाल्यांनी सांगितलं की म्हातार बाबांनी स्पर्धा जिंकलीच कशी? तेव्हा त्या सुनेने सांगितलं माझा सासरा बहिरा आहे, माझा सासरा कानाने ऐकू येत नाही, बहिरा आहे.
तसा कोण बहिरा जीवनामध्ये असेल तोच शर्यत जिंकल आणि तोच मुक्तीला जाईल, लक्षात ठेवा. सगळ्याचं काम नाही मुक्तीला जाणं. कोण काय म्हणतंय, कोण कसं वागतोय, कुणाचे काय विचार आहेत, ह्याच्याकडे लक्ष दिला तर तुमच्या आयुष्याला ब्रेक लागला, तुमचं आयुष्य खुंटलं, तुमचं पूर्णत्वास जाऊ शकणार नाही. म्हणून प्रपंच करून परमार्थ करत असताना आपण प्रपंचातनं अलिप्त असा राहिला पाहिजे, त्यात बुडून न राहता. जर साधनेच्या बळावर जर असं राहिला तर जीवनामध्ये आपल्याला मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही.